आदिशक्ती मुक्ताई यांच्या पालखीचा रिंगण सोहळा जालन्यात यावर्षी पहिल्यांदाच पार पडतोय आणि यामध्ये महत्वाची बाब म्हणजे 318 वर्षानंतर हा पालखीतला पहिलाच रिंगण सोहळा जालन्यामध्ये पार पडणार आहे। जालन्याला खरं तर हा बहुमान मिळालेला आहे। आपल्यासोबत रिंगण समितीचे सदस्य हे महाराज आहेत। काय सांगाल, यावर्षी पहिल्यांदाच रिंगण सोहळा पार पडतोय, काय कसं नियोजन ठरलंय? मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती। 318 वर्षानंतर आपल्या ह्या जालन्याकरांना भव्य दिव्य अशा रिंगण सोहळ्याचा बहुमान मिळाला। पूर्ण प्रशासन असन, शासकीय प्रशासन असन आणि तसंच जालनेकर असन याची आतुरतेने वाट पाहतात। म्हणून रिंगण सोहळ्यासाठी आपण सर्वजण या रिंगण सोहळ्याला दिनांक 5 जुलै 2026 वार रविवार सकाळी 7 वाजता हे रिंगण सुरू होणार आहे। तरी मी सर्वांना या माध्यमातून विनंती करतो की तुम्ही सर्वांनी या ठिकाणी यावं। बरं, म्हणजे पहिल्यांदाच हा बहुमान जालन्याला मिळालेला आहे। याच्या आधी कधी रिंगण झालं होतं का मुक्ताईंच्या पालखीचं? याच्या अगोदर कधी मुक्ताईचं रिंगणाचं नियोजन झालेलं नाही। म्हणजे अधिकृत शासन मान्य जे रिंगण आहे ते आपलं पहिल्यांदा आपल्या जालना जिल्ह्यात लाभलेलं आहे। म्हणून हा ऐतिहासिक क्षण म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही। बरं, आता यानंतर प्रत्येक वेळी जालन्यामध्ये रिंगण होईल मुक्ताईंच्या पालखीचं? नक्कीच। आणि आम्ही जालनेकर आणि सर्व जालना जिल्हा आणि सर्व उद्योग क्षेत्रातील आणि सर्व प्रशासकीय अधिकारी मॅम सहित जिल्हाधिकाऱ्यांसहित आम्ही सर्व कामाला लागलेलो आहे। तुम्ही पण सर्व सज्ज राहा। एकूणच आपण पाहतोय की येत्या 5 तारखेला जालना शहरातल्या JES या महाविद्यालयाच्या मैदानावर हा रिंगण सोहळा पार पडतोय। खरं तर जालनेकरांसाठी ही सुवर्ण संधी आहे आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची सुद्धा संधी आता जालनेकरांना प्राप्त झालेली आहे। त्यामुळे यानंतर प्रत्येक वर्षी जालन्यामध्ये हा रिंगण सोहळा पार पडणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की वारकरी शेकडो वारकरी या मुक्ताईच्या पालखीमध्ये सहभागी होत असतात आणि जालन्यामध्ये यंदाचा हा ऐतिहासिक रिंगण सोहळा देखील आता पार पडणार आहे। त्यासाठी जिल्हा प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।